नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकचा सब टॉपिक रिसर्च मीनिंग अँड डेफिनेशन. आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू रिसर्च मेथॉडॉलॉजी हा टॉपिक कव्हर करतो आहे RTM नागपूरसाठी खास. तसेच RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी जे लोक प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांचे प्रिपरेशन अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. जी टेस्ट सिरीज नागपूर युनिव्हर्सिटी पेटसाठीच्या पॅटर्नवरती आहे. जसं आपल्याला माहिती आहे की सेक्शन ए आणि सेक्शन बी एकाच पेपरमध्ये असणार आहेत पेट एक्झामसाठी. सेक्शन बी जो असणार आहे तो तुमचा सब्जेक्टचा असणार आहे आणि सेक्शन एमध्ये 40 क्वेश्चन जवळजवळ रिसर्च मेथॉडॉलॉजीवर असणार आहेत आणि 10 क्वेश्चन जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहेत. त्याच वायपर पॅटर्नप्रमाणेच टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे खास RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेटसाठी. जसं की 5 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस 10 टेस्ट रिसर्च मेथॉडॉलॉजीवर मिळणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय तुम्हाला नोट्स मिळणार आहेत तुमच्या सिलेबसप्रमाणे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्याची फीस आहे 499. आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. लगेच तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. रजिस्ट्रेशन चालू आहेत. लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून एक्झामला जेवढे दिवस बाकी आहेत तेवढ्या दिवसांमध्ये तुमचं हे सगळं कवर होऊन जाईल आणि भरपूर प्रॅक्टिस होईल, कारण सराव भरपूर गरजेचा आहे या एक्झामला क्रॅक करण्यासाठी. म्हणून लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करा. इंट्रोडक्शन बघूया रिसर्च मेथॉडॉलॉजीचं. रिसर्च इन common parlance refers to a search for knowledge. One can also define research as a scientific and systematic search for pertinent information on a specific topic. In fact, research is an art of scientific investigation. The Advanced Learner's Dictionary of Current English lays down the meaning of research as a careful investigation or inquiry, especially through search for new facts in any branch of knowledge. सामान्य भाषेतील संशोधन म्हणजे ज्ञानाचा शोध आहे. संशोधन म्हणजे काय आहे आपण म्हणू शकतो की ज्ञानाचा शोध आहे. कीवर्ड यामध्ये काय म्हणू शकतो आपण, ज्ञानाचा शोध म्हणजे संशोधन. एकदा एखाद्या विशिष्ट विषयावरील समर्पक माहितीसाठी वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध म्हणून संशोधनाची व्याख्या देखील करू शकतो. वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध हे कीवर्ड्स आपण म्हणू शकतो संशोधनासाठी. खरं तर संशोधन ही वैज्ञानिक तपासणीची एक कला आहे. ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरी ऑफ करंट इंग्लिशचा संशोधनाचा अर्थ असा आहे की काळजीपूर्वक तपासणी किंवा चौकशी, विशेषतः ज्ञानाच्या कोणत्याही शाखेत नवीन तथ्य शोधण्यासाठी संशोधन केलं जातं, किंवा ही डेफिनेशन अशी तयार होऊ शकते की याला संशोधन असं म्हणतात. आता बघूया मिनिंग ऑफ रिसर्च. संशोधन म्हणजे काय किंवा संशोधनाचा अर्थ. रिसर्च इज अ लॉजिकल अँड सिस्टमॅटिक सर्च फॉर न्यू अँड युजफुल इन्फॉर्मेशन ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक. इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की रिसर्च काय आहे, सिस्टमॅटिक सर्च आहे. पण तो कसा, न्यू आणि युजफुल इन्फॉर्मेशन ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती किंवा उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी केलेला शोध आहे, पद्धतशीर केलेला शोध आहे असं आपण रिसर्चला म्हणू शकतो. इट इज अ डिस्कवरी ऑफ हिडन ट्रूथ्स म्हणजे लपलेल्या सत्यांचा शोध घेणं म्हणजे संशोधन आहे. रिसर्च कॅन बी लीड टू अ न्यू कॉन्ट्रीब्युशन्स टू एक्झिस्टिंग नॉलेज. संशोधनातून विद्यमान ज्ञानामध्ये नवीन योगदान मिळू शकते. म्हणजे थोडक्यात काय, जे आपल्याकडे ऑलरेडी माहिती आहे त्या माहितीला अजून नवीन माहिती मिळवण्यासाठी, जोडण्यासाठी आपण एक शोध घेऊ शकतो किंवा घेत असतो, त्याला आपण रिसर्च म्हणू शकतो. रिसर्च इज एंडेड सिव्हिलायझेशन अँड डिटरमाइन्स द इकॉनॉमिक, सोशल अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट ऑफ नेशन. संशोधन खरोखरच सभ्यता आहे आणि राष्ट्राचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास निश्चित करते. बरोबर आहे, कारण रिसर्च हा कुठल्याही स्पेसिफिक गोष्टीचा केला जातो आणि त्या स्पेसिफिक गोष्टीतून नवीन नवीन गोष्टी आपल्याला समोर येतात, माहिती समोर येते किंवा त्याचा उपयोग जे काय आहे आपल्याला समोर येतो. मग तो आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, त्या विकासासाठी नवीन सोल्युशन्स, योजना आखण्यासाठी किंवा सोल्युशन्स, एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन शोधण्यासाठी हे संशोधन उपयोग येत असतात. आता ऑब्जेक्टिव्स बघूया रिसर्चचे. ऑब्जेक्टिव्स ऑफ रिसर्च, संशोधनाची उद्दिष्टे. टू डिस्कवर न्यू फॅक्ट्स म्हणजे नवीन तथ्य शोधणे हे संशोधनाचं उद्दिष्ट आहे. टू व्हेरीफाय अँड टेस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट्स, महत्त्वपूर्ण तथ्ये सत्यापित करणे आणि त्याची चाचणी घेणे. टू ॲनालाइज अन इव्हेंट ऑर प्रोसेस ऑर फेनॉमिनन, टू आयडेंटिफाय द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, टू डेव्हलप न्यू सायंटिफिक टूल्स, कन्सेप्ट अँड थेअरीज, टू सॉल्व अँड अंडरस्टँड सायंटिफिक अँड नॉन सायंटिफिक प्रॉब्लेम्स. कशासाठी ऑब्जेक्टिव्ह काय आहे रिसर्चचं,
की नवीन वैज्ञानिक साधने, संकल्पना आणि सिद्धांत वैज्ञानिक अवैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, विकसित करण्याचे कारण आणि परिणाम संबंध शोधण्यासाठी, ओळखण्यासाठी, इव्हेंट किंवा प्रक्रिया किंवा घटनेचे विश्लेषण करण्यासाठी संशोधनाची उद्दिष्टे आहेत. हे सगळं करण्याचं काम कोण करतं? रिसर्च करतं. रिसर्च काय काय करतं? साधनं, संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधणं, एखाद्या गोष्टीचा विकास करण्यासाठी कुठल्या योजना तिथे लावल्या पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं शोधणं करण्याचं काम आहे रिसर्चचं आहे. मग ते सोडवण्यासाठी मदत करणं देखील रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे उद्दिष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. टू फाइंड सोल्युशन टू सायंटिफिक, नॉन सायंटिफिक अँड सोशल प्रॉब्लेम्स, वैज्ञानिक, गैरवैज्ञानिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करणे हे देखील संशोधनाचं एक उद्दिष्ट आहे. टू ओव्हरकम ऑर सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑकरिंग इन आवर एव्हरीडे लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करणे किंवा सोडवणे किंवा त्यासाठी उपाययोजना करणे हे देखील संशोधनाचं उद्दिष्ट आहे. In simple terms, research refers to a search for knowledge. It is a scientific and systematic search for information on a particular topic or issue. It is also known as art of scientific investigation. सोप्या भाषेत संशोधन म्हणजे ज्ञानाचा शोध होय. एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा विषयावरील माहितीसाठी हा वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध घेतला जातो. याला वैज्ञानिक तपासणीची कला म्हणून देखील ओळखले जाते. अशा प्रकारे रिसर्चच्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिसर्चची उद्दिष्टे आहेत. इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ एनी रिसर्च, कोणत्याही संशोधनासाठी आवश्यक घटक कोणते आहेत ते आपण बघूया. एम्पेरिकल, अनुभवजन्य किंवा अनुभव आवश्यक असतो रिसर्च करताना. रिसर्च इज बेस्ड ऑन डायरेक्ट एक्सपिरियन्स ऑर ऑब्झर्वेशन बाय द रिसर्चर्स, संशोधन प्रत्यक्ष अनुभवावर किंवा संशोधकाच्या निरीक्षणावर आधारित असतो, म्हणून अनुभव इथे गरजेचा असतो, आवश्यक घटक आहे रिसर्च करण्यासाठी. त्याच्यानंतर लॉजिक किंवा लॉजिकल गोष्टी ज्या आहेत ते संशोधन करताना आवश्यक असतात. रिसर्च मस्ट बी बेस्ड ऑन व्हॅलिड प्रोसिजर अँड प्रिन्सिपल्स, तार्किक गोष्टींवर संशोधन वैद्य प्रक्रिया आणि तत्वांवर आधारित असले पाहिजेत. सायक्लिकल, रिसर्च इज अ सायक्लिकल प्रोसेस बिकॉज इट स्टार्ट विथ अ प्रॉब्लेम अँड एंड विथ अ प्रॉब्लेम अँड द रिझल्ट ऑफ रिसर्च कॅन बी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ऑर इवन नील. चक्रीय प्रोसेस आहे संशोधन ही क्रिया चक्रीय प्रक्रिया असते, कारण ती एका समस्येपासून सुरू होते आणि समस्येसह समाप्त होते. संशोधनाचा परिणाम नकारात्मक, सकारात्मक किंवा अगदी शून्य देखील असू शकतो. ॲनालिटिकल गोष्टी किंवा ॲनालाइज करणारा असावं संशोधन. रिसर्च युटिलाइज प्रूव्हन ॲनालिटिकल प्रोसिजर्स इन अ गॅदरिंग द डेटा, वेदर हिस्टॉरिकल, डिस्क्रिप्टिव्ह अँड एक्सपेरिमेंटल अँड केस स्टडी. विश्लेषणात्मक संशोधन ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि प्रायोगिक आणि केस स्टडी असला तरी डेटा एकत्रित करण्यात सिद्ध विश्लेषणात्मक प्रक्रियेचा उपयोग होतो. आणखी काय आवश्यक आहे? क्रिटिकल, रिसर्च एक्झिबिट्स केअरफुल अँड प्रिसाइज जजमेंट, गंभीरता किंवा गंभीर गोष्टी ज्या आहेत ते आवश्यक आहे संशोधनासाठी. संशोधन सावध आणि अचूक निर्णय दर्शवतं. मेथोडिकल, research is conducted in a methodical manner without bias using systematic method and procedure. पद्धतशीर गोष्टी आवश्यक आहेत रिसर्चमध्ये. पद्धतशीर पद्धती आणि कार्यपद्धतींचा वापर करून पक्षपात न करता संशोधन पद्धतीने संशोधन केले जाते. Reliability, the research design and procedures are replicated or repeated to enable the researchers to arrive at valid and conclusive result. विश्वसनीयता असली पाहिजे आपल्या रिसर्चमध्ये. या गोष्टी ज्यावरती आपण डिस्कस केल्या त्या सगळ्या संशोधनामध्ये योग्य म्हणजे चांगलं संशोधन होण्यासाठी आवश्यक असतात. या गोष्टींवरूनच रिसर्च किती उपयोगी आहे किंवा किती व्हॅलिड आहे, चांगला आहे या गोष्टींच्या उपयोगावर आधारित असतो. तर विश्वसनीयता कशी असते? संशोधकास वैध आणि निर्णायक निकालांवर पोहोचण्यासाठी सक्षम करण्यासाठी संशोधन डिझाईन आणि कार्यपद्धतीची पुनरावृत्ती केली जाते. पुनरावृत्ती केली जाते. अशा प्रकारे आपण बघितलं की मीनिंग, इंट्रोडक्शन बघितलं रिसर्चचा मीनिंग. त्याच्यानंतर आवश्यक कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत रिसर्चसाठी, रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे बघितलं. या सगळ्या घटकांवरती परीक्षेमध्ये यावर प्रश्न येतात. पेट एक्झाम असो, नेट सेट एक्झाम असो, या गोष्टींवरती प्रश्न हे येतातच. म्हणून हे जो पार्ट आहे तो रिसर्चचा इम्पॉर्टंट पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील आपण एक रिसर्चचा पार्ट बघूया जो असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. तोही देखील आपल्या एक्झामचा महत्त्वाचा पार्ट असणार आहे. आजचा पार्ट इथेच संपलेला आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.